रामकृष्ण हरे. आसित गेरे समंस्यात कज्जलम सिंधुपात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्रमूर्वी लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्वकालम तदपि तव गुणानाम येष पारन्न याते. सज्जन हो, आज 3 प्रश्नांची 3 शब्दात उत्तरं अशा अर्थाचा आजचा हा भाग आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे पूर्वी राजे महाराजे होऊन गेले ते ज्ञान जिज्ञासू असायचे आणि ते ज्ञानाच्या सभा, चर्चा, प्रश्नोत्तरं हे विद्वानांना बोलून आपल्या सभेत भरवत असायचे की ज्याच्यामुळे ज्ञान समृद्ध होईल आणि आपलं सगळं राज्य ज्ञानमय होईल असा त्यांचा मानस असायचा. बघा तुम्ही भोजराज कालिदासांच्या कथा ऐका, त्यानंतर बिरबल बादशहाच्या आहेत, विक्रम वेताळ आहे आणि जनक अष्टावक्र. जनकाची तर भगवद्गीतेमध्ये नाव आलेलं आहे, जनकादयः असं म्हटलेलं आहे. जनकाच्या सभेमध्ये तर मोठे मोठे विद्वान जमायचे, काही विदुषी पण जमायच्या आणि अष्टवक्राचे तर त्याच्यामध्ये खूप संवाद आहेत. 8 ठिकाणी तो वाकडा होता आणि त्याचे संवाद, त्याची चर्चा फार महत्त्वाची असायची. एकदा तर प्रथमच पहिल्याच सभेमध्ये तो आला असताना 8 ठिकाणी वाकडा असल्यामुळे असं वाकत आला. आल्यानंतर ते सगळे जे पंडित बसले होते अगोदरचे ते खदखदून हसले. हसल्यानंतर राजा पाहत होता. राजा सभास्थानी मुख्य याच्यावर अध्यक्षस्थानी होता आणि हे हसल्यानंतर तो अष्टावक्रा तसाच माघारी फिरला आणि चालला. तेव्हा राजा धावत गेला आणि त्यांना थांबवलं. काय झालं महाराज, का तुम्ही चालले? म्हणाले, मला असं वाटलं की ही विद्वानांची सभा आहे म्हणून मी आलो होतो, पण इथं तर सगळीच चर्मकारांची सभा भरलेली आहे. हे कातड्याचे परीक्षक आहे. माझं शरीर 8 ठिकाणी वाकडं आहे म्हणून हसतायत. याचा अर्थ हे ज्ञानाचे जाणते नाही आहेत. माझं ज्ञान अजून सादरीकरण होण्याच्या पूर्वीच हे माझ्या शरीराकडे पाहून हसतात. याचा अर्थ हे स्थूल ज्ञानी आहेत, यांना सूक्ष्माचं ज्ञान नाही, म्हणून मी परत चाललो आहे. राजाने नमस्कार केला, महाराज बसा, शांत व्हा. आणि मग बसवलं. आणि मग ज्या सभा रंगलेल्या आहेत ना त्या फार ऐकण्यासारख्या आहेत. जनकाच्या सभा म्हणून सांगायचा मुद्दा असा की आजचा जो विषय आहे असाच एक विद्याप्रेमी राजा, आणि त्याने असं ठरवलं की आपल्या राज्यामध्ये ज्ञानी लोकांचं भरती करायची. म्हणजे आपले अष्टप्रधान जे आहेत ना ते पण ज्ञानी असले पाहिजे. आणि म्हणून त्यांनी एकाएकाला बोलवून त्यांचा मुलाखत घ्यायला सुरुवात केली. आणि मुलाखत घेत असताना मुलाखतीत जर पास झाला तर तो आपला प्रधान म्हणून नियुक्त करायचा. असा 1 2 3 4 5 6 7 आणि 8वा जो अष्टप्रधान त्याची कल्पना प्रथम ह्याच्यामध्ये होती. तर 8व्याची मुलाखत घेत असताना सामान्य ज्ञान त्याला राजाने विचारलं. म्हणाले, तुम्हाला मी एक सामान्य ज्ञानाचा प्रश्न विचारतो. प्रश्न वेगवेगळे आहेत आणि एकच वेळी 3 प्रश्न मी विचारतो. तर 3 प्रश्नांची उत्तरं तुम्ही 3 शब्दामध्ये द्यायची आहेत. चालेल? तर तो उमेदवार म्हटला, ठीक आहे, चालेल साहेब. महाराज चालेल म्हणाले. हो का? आणि मग 3 प्रश्न वेगवेगळे राजाने त्या होणारे जे प्रधान होते, 8वा प्रधान, त्याला विचारले. पहिला प्रश्न, तलवार का गंजली? दुसरा, भाकर का करपली? आणि तिसरा, विड्याची पाने का सडली? या 3ही प्रश्नांचे उत्तर 3च शब्दामध्ये द्यायची. प्रश्न वेगवेगळे आहेत. उमेदवार म्हटला, याचं उत्तर ऐका साहेब. याचं उत्तर आहे फिरवली नाही म्हणून. म्हणजे 3च शब्दामध्ये या 3 प्रश्नाचं उत्तर त्याने दिलं. राजा चकित झाला. म्हणाले, याचा खुलासा करा. तो म्हणला, तलवार फिरवली नाही तर ती गंजते. तापलेल्या तव्यावरची जर भाकर फिरवली नाही तर ती करपते. आणि विड्याची पानं जी असतात ना टोकरीमध्ये, तर ती जर फिरवली नाही, खालीवर केली नाही तर ती सडतात.
राजाने त्याच्या बुद्धीचं कौतुक केलं, त्याला बक्षीस पण दिलं आणि त्याची नियुक्ती केली, प्रधान म्हणून त्याची नियुक्ती केली. सज्जनो, हे सामान्य ज्ञान आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर हे सामान्य ज्ञानावर काही बरेचसे आपले व्हिडिओ आहेत. तेव्हा हे ज्ञान हे तर झालंच, पण हाच मुद्दा सर्व विषयामध्ये सुद्धा आपल्याला लावता येतो. मग तन असेल, मन असेल, धन असेल, विद्या असेल, पाणी असेल, अन्न असेल, कोणताही विषय घ्या. हे जर सतत चलनात राहिलं नाही तर बघा, आता समजा तन शरीर आहे आणि शरीर हे जर कामात राहिलं नाही आणि तर तुम्ही बसून राहिले तर डेरे सुटणार, रोग होणार, जाड्य जडत्व प्राप्त होणार, स्थौल्य निर्माण होणार आणि मग ते निकामी होणार. हो, ते सतत कामात राहिलं पाहिजे. बघा, शेतकऱ्यांचे शरीर कसे असतात, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत ते कामात असतात. त्यांना डायबिटीस होत नाही, त्यांना ब्लड प्रेशर होत नाही, त्यांच्या ढेऱ्या कधी सुटत नाही. याचं कारण काय? याचं कारण त्यांचं सततचं काम आहे. तो सतत त्या शरीराचा वेगवेगळ्या प्रकाराने शेतीमध्ये वापर होतो आणि ज्यांचा तो वापर होत नाही त्यांना हे सगळे रोग आणि सगळे प्रकार झोंबत असतात. तेव्हा शेतकऱ्यांना कधी जिममध्ये जावं लागत नाही आणि वेगळा व्यायाम करावा लागत नाही. याचा अर्थच असा आहे की त्यांचा स्वाभाविकच व्यायाम होतो. म्हणजे तन म्हणजे शरीराचा वापर सतत झाला पाहिजे. मनाचाही वापर जर सतत झाला नाही तर ते जडत्व येतं, जाड्य येतं, बौद्धिक आणि मानसिक जडत्व त्याला प्राप्त होतं. तेव्हा विद्या जर आपण दिली नाही, विद्या जर अभ्यासली नाही पुन्हा पुन्हा तर तीसुद्धा तिच्यावर मळ बसतो, म्हणजे तिच्यामध्ये धूळ बसते. पाणी जर तुम्ही वापरलं नाही आणि सतत जर तो उपसा केला नाही, झिऱ्याचा असो विहिरीचा असू द्या, जर नाही केला तर ते पाणी खराब होऊ शकतं. अशा सगळ्या गोष्टी घ्या, तर याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट वापरल्याने ती चांगली राहते, ताजीतवानी राहते, अन्यथा गंजून कुजून जाते. अगदी सृष्टीचा हा नियमच आहे. तेव्हा जर का तुम्ही नोटाचा बंडल काही 10-12 वर्ष असा घरात जपून ठेवला, राहू द्या पुढच्या पिढीला, तर काही दिवसांनी तुम्ही जर पाहाल तर त्याला वाळवी लागलेली असेल आणि नोटाचे बंडल खराब झालेले असतील. सांगायचा मुद्दा की कोणतीही गोष्ट त्या कामामध्ये, त्या वातावरणामध्ये सतत चालते ठेवा. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, असं तुकाराम महाराज म्हणतात की धन जे आहे ना तर जोडा, पण वेच करा, म्हणजे खर्च करीत राहा, साठवून ठेवू नका. ते नष्ट होईल, त्याचा काही उपयोग होणार नाही. खर्च न करणारा पैसा म्हणजे शून्य किमतीचा असतो. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की ते जे धन आहे, तसं विद्याधन, या विद्याधनाबद्दल वाटीत राहा, तुमचं ज्ञान ताजंतवानं राहील. एक आपण रामरतन धन पायो, मीराबाईंचं एक चरण म्हणूया आणि या व्हिडिओचा समारोप करूया. मीराबाईंनी असंच म्हटलेलं आहे की आम्ही धन बाकीचं जरी मिळवलं नसलं तरी आमचं धन आहे ना, ते काय आहे ऐका. राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. खरच न घटे वाकू, चोर न लुटे, दिन दिन होत सवायो, सवायो मैंने राम रतन धन पायो. सतत वापरीत रहा. हा व्हिडिओ इथेच आपण समाप्त करत आहोत आणि आपण हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.